Good morning, student. Standard 11th, subject physics, topic number 10, electrostatic. In previous video, we have to see Coulomb's law in a vector form. In Coulomb's form, in vector form, we have to see that magnitude of these two forces are same, but directions are the difference. Means first charge particle experiences force on the second particle, the second charge also experiences force on the first charge and therefore force acting between them are काय आहे त्या ठिकाणी अपोजिट. म्हणजे सेकंड पार्टिकल फर्स्ट पार्टिकल जो आहे म्हणजे फर्स्ट चार्ज जो आहे फर्स्ट चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स ऑन द घेतला त्या ठिकाणी सेकंड चार्ज घेतला तर त्या ठिकाणचा फोर्स एक्सपिरियन्स होते त्याला आपण वेक्टर F21 असं म्हटलं होतं. आणि वेन चार्ज Q2 एक्सपिरियन्सेस फोर्स ऑन द चार्ज Q1 त्या फोर्सला आपण F12 असं घेतलं होतं. आणि वेक्टर F21 विच इज इक्वल टू मायनस काय होतं त्या ठिकाणी वेक्टर F12. देन वी हॅव टू सी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी फोर्सेस. आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेसमध्ये आपण काय बघितलं तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन फोर्सेसमध्ये फॅक्टर सम ऑफ द काय घेतलं होतं त्या ठिकाणी फोर्सेस एक्सर्टेड बाय द काय घेतलं होतं त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल चार्जेस घेतलं. म्हणजे या ठिकाणी टोटल जे फोर्सेस आहेत म्हणजे फर्स्ट पार्टिकल एक कन्सिडर केला आहे आणि तो काय करणार आहे त्या ठिकाणी सेकंड असेल थर्ड असेल फोर्थ असेल फिफ्थ चार्जेसवर त्या ठिकाणी फोर्स एक्सप्रेस करत असेल तर ते टोटल फोर्स पुन्हा इतकं येणार आहे तर त्यांच्या वेक्टर सम इतकं येणार आहे की आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. टुडे वी हॅव टू सी इलेक्ट्रिक फील्ड घेणार. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय तर स्पेस आपण घेणार आहे अराउंड अ चार्ज क्यू गेट्स मॉडिफाईड दॅट वेन अ टेस्ट चार्जर इज ब्रॉट इन धिस काय सांगितलं त्या ठिकाणी रिजन इट एक्सपिरियन्सेस अ कुलम फोर्स सांगितलं. मीन्स हिअर वी हॅव टू टेकन वन चार्ज घेतला त्या ठिकाणी क्यू चार्ज घेतला आणि त्याच्या नेबरिंगला आपण जर काय केलं त्या ठिकाणी टेस्ट चार्ज आणला. समजा तो टेस्ट चार्ज आपण काय केला त्या ठिकाणी क्यू आणला. हा क्यू चार्जर हा टेस्ट क्यू चार्ज काय करणार आहे त्या ठिकाणी फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की फोर्स एक्सपिरियन्स करत असेल तर दीज टू चार्जेस आर जर लाईक चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ काय होणार त्या ठिकाणी रिपल्शन प्रोड्यूस होणार. जर टेस्ट चार्ज आणि आमचा क्यू चार्ज आहे त्यांच्यामध्ये अनलाईक चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे. आणि म्हणून सांगितले स्पेस अराउंड द चार्ज क्यू म्हणजे आपण या ठिकाणी हा प्लस क्यू चार्ज घेतला ह्याचा जो स्पेस अराउंड आहे त्याच्या नेबरिंगला आपण काय केलं त्या ठिकाणी क्यू चार्ज आणला तर तो त्याच्यावर काय करणार आहे त्या ठिकाणी फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. आणि हे फोर्स एक्सपिरियन्सही करत असते ते फोर्स कोणत्या त्या ठिकाणी कुलम फोर्स आहे. कुलम फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय अनदर चार्ज विच इज कॉल्ड ॲज काय म्हटलं जातं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड असं म्हटलं जातं. इन मॅथमॅटिकल फॉर्म वी have to say that electric field which is denoted by the letter काय म्हणतो आपण त्या ठिकाणी E ने डिनोट करतो. इलेक्ट्रिक फील्ड which is denoted by the letter E आपण म्हणतो आणि which is equal to काय आहे त्या ठिकाणी फोर्स. मॅथमॅटिकली इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड which is denoted by the letter E घेतो. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट चार्ज. फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट चार्ज मीन्स आपण असं लिहू शकतो E इज इक्वल टू F अपॉन Q म्हणजे काय झालं आपण त्या ठिकाणी चार्ज. म्हणजे मॅथमॅटिकली आम्हाला जर इलेक्ट्रिक फील्ड सांगायचे असेल तर F अपॉन आपण काय लिहिलं त्या ठिकाणी Q लिहिलं. आता इथं आपण कन्सिडर करूया लेट काय घेतला त्या ठिकाणी प्लस Q हा चार्ज घेतला अनदर टेस्ट चार्ज काय घेतला त्या ठिकाणी Q घेतला. दीज टू चार्जेस आर सेपरेटेड बाय डिस्टन्स काय घेतलं त्या ठिकाणी R घेतलं. आता हे दोन्ही चार्जेस कसे आहेत आपण घेऊया त्या ठिकाणी कन्सिडर करूया की ही दोन्ही चार्जेस त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. मग या ठिकाणी प्लस क्यू चार्ज घेतला आहे त्याच्या नेबरिंगला आपण क्यू चार्ज आणला तर तो त्याच्यावर काय करणार आहे फोर्स एक्सपिरियन्स करणार. आणि मग हे फोर्स जर असेल तर आपण ते कुलम फोर्स म्हटलं तर वेक्टर F. मग आम्हाला नियम माहीत आहे की दिस फोर्स एक्सपिरियन्स बाय द चार्जेस विच इज इक्वल टू काय असतं त्या ठिकाणी 1/457 असते. आणि मग आम्ही काय सांगतो दिस फोर्स अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस म्हणजे हा प्लस कॅपिटल क्यू स्मॉल क्यू आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी R². आता आपण काय कुलम्स फोर्स जो आहे तो आपण वेक्टर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी फोर्स मांडलेलं होतं आणि मग इथं आपण वेक्टर F घेतला विच इज इक्वल टू 1/4 काय घेतला त्या ठिकाणी 4 पाय सॉल्व काय घेतला त्या ठिकाणी 0 घेतला. टेस्ट चार्ज आमचा त्या ठिकाणी चार्ज क्यू टेस्ट चार्ज काय घेतला त्या ठिकाणी स्मॉल क्यू घेतला.
त्यानंतर काय आला त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम आणि हा युनिट वेक्टर काय आला त्या ठिकाणी आर. आता वेअर वेक्टर आर इज द काय म्हटलं त्या ठिकाणी युनिट वेक्टर अलॉंग द काय येणार आहे त्या ठिकाणी लाईन जॉईन टू द पॉईंट काय येणार आहे कॅपिटल क्यू टू द काय येणार आहे त्या ठिकाणी स्मॉल क्यू म्हणजे कॅपिटल क्यू हा टेस्ट चार्जवर फोर्स त्या ठिकाणी एक्सप्रेस करणार आहे म्हणून त्या ठिकाणचा वेक्टर आर हा काय घेतला आपण युनिट वेक्टर त्या ठिकाणी. आता परत काय सांगितले देअरफॉर तर आपल्याला काय काढायचे फाइंड आउट करायचे इलेक्ट्रिक फील्ड म्हणून आपण लिहूया इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज. आता ड्यू टू चार्ज कोणता आहे त्या ठिकाणी कॅपिटल क्यू बरोबर. हा इलेक्ट्रिक फील्ड काढायचं असेल तर आमचा फॉर्म्युला काय मिळाला वेक्टर ई विच इज इक्वल टू वेक्टर एफ अपॉन काय म्हणलं आपण त्या ठिकाणी क्यू असं घेतलं. आता इथे वेक्टर आपण काय केला फोर्स विच इज एक्सप्रेस इन काय केलं वेक्टर फॉर्म मध्ये केलेला आहे. देअरफॉर दिस वेक्टर ई दैट इज द इलेक्ट्रिक फील्ड आल्सो काय त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी त्या ठिकाणी. देअरफॉर वी हॅव टू रिटन हियर वेक्टर ई इज इक्वल टू वेक्टर एफ अपॉन वेक्टर एफ अपॉन काय घेतलं क्यू. वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ वेक्टर एफ हियर 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर स्क्वेअर युनिट वेक्टर आर अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी कॅपिटल क्यू मिळाला. आता काय होणार आहे त्या ठिकाणी दिस कॅपिटल क्यू हा दिस कॅपिटल क्यू काय झालं कॅन्सल विथ इच अदर झालं आणि वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळेल वेक्टर ई इज इक्वल टू रिमेनिंग टर्म दॅट इज 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 मिळाला क्यू अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी आर स्क्वेअर आणि युनिट वेक्टर काय मिळाला त्या ठिकाणी आर. म्हणजे कुलम्स फोर्स across an empty space किंवा व्हॅक्यूम घेतला does not need any intervening medium for its काय त्या ठिकाणी ट्रान्समिशन आणि म्हणून इलेक्ट्रिक फील्ड अराउंड द चार्ज इरिस्पेक्टिव्ह प्रेझेन्स ऑफ द काय त्या ठिकाणी अदर चार्ज. आता इथं आपण सांगितलं की इलेक्ट्रिक फील्ड ही कसली क्वांटिटी झाली त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी त्या ठिकाणी झालेली आहे. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ चार्ज इज ऑल्सो काय त्या ठिकाणी वेक्टर आहे आणि इट इज डिरेक्टेड अलॉंग द डायरेक्शन ऑफ द काय त्या ठिकाणी कुलम फोर्स एक्सपिरियन्स द बाय काय सांगितलं त्या ठिकाणी टेस्ट चार्ज. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आपली वेक्टर क्वांटिटी आहे आणि ही डिरेक्टेड अलॉंग द कुठं असणार आहे त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ द कुलम्स फोर्स एक्सपिरियन्स द बाय काय सांगितलं त्या ठिकाणी टेस्ट चार्ज. म्हणजे मगाशी जे सांगितलं आपण हा क्यू जो फोर्स आहे सॉरी क्यू हा चार्ज जो आहे तो टेस्ट चार्जवर काय करणार आहे फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे आणि ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे त्या डायरेक्शनमध्ये आमची कोण असणार आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी असणार आहे. इथं आपण एक डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करूया. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड याचा डिस्टन्स काय घेऊ आपण त्या ठिकाणी स्मॉल आर फ्रॉम अ पॉईंट चार्ज काय घेणार आहे त्या ठिकाणी क्यू. हा आपला पॉईंट चार्ज काय घेतला त्या ठिकाणी क्यू घेतला. आता हा जो आहे तो ॲट अ डिस्टन्स काय सांगितलं त्या ठिकाणी आर घेतला. यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं त्या ठिकाणी आर घेतले. टेस्ट चार्ज काय घेतला प्लस क्यू घेतला. आता त्याच्यावरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होणार डिपेंड असणार आहे की इलेक्ट्रिक फील्ड विच इज डिरेक्टेड अलॉंग द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इट इज डिरेक्टेड अलॉंग द डायरेक्शन ऑफ द कुलम फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय काय सांगितलं होतं त्या ठिकाणी टेस्ट चार्ज. आणि म्हणून फ्रॉम अ पॉईंट चार्ज क्यू इज सेम फॉर ऑल द पॉईंट्स ऑन द सरफेस ऑफ द स्फिअर ऑफ रेडियस काय सांगितलं त्या ठिकाणी. म्हणजे हा प्लस क्यू चार्ज घेतला ही रेडियस आहे घेतली ह्या कोणत्याही आपण हा जर घेतला तर ह्या सर्कलची रेडियस कशी असणार आहे त्या ठिकाणी सेम असणार आहे. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट ऑन दॅट ऑफ द काय आहे त्या ठिकाणी स्फेरिकल सरफेस इट इज द काय असणार आहे त्या ठिकाणी सेम असणार आहे आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे अलॉंग द रेडियस ऑफ द स्फिअर आणि पॉइंटिंग अवे फ्रॉम द काय असणार आहे त्या ठिकाणी सेंटर असणार आहे. इफ द चार्जेस काय सांगितले त्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजे चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर ती पॉइंटिंग कशी असणार आहे अवे फ्रॉम द काय असणार आहे त्या ठिकाणी सेंटर अशा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता याच्यावरून आपण काय करू शकतोय एसआय युनिट ऑफ द काय सांगणार आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपल्याला जर फॉर्म्युला मिळाला असेल तर आपण मॅग्नेटिक फॉर्ममध्ये लिहिलो वेक्टर ई इज इक्वल टू वेक्टर एफ अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी क्यू मिळाला. आपण हा मॅग्नेटिक फॉर्ममध्ये लिहिला तर काय मिळणार ई इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी एफ अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी क्यू. आता याचं आपल्याला काय करायचं आहे एसआय युनिट काढायचं फोर्स विच इज मेजरिंग काय म्हणणार आपण त्या ठिकाणी न्यूटनमध्ये मोजतो आणि चार्ज जो आहे विच इज मेजरिंग काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कुलममध्ये. देअरफॉर युनिट जे आहे एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड जे आम्ही सांगितलं त्याचे एसआय युनिट काय आलं त्या ठिकाणी
न्यूटन पर काय सांगितलं त्या ठिकाणी कुलम आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज काय मिळालं न्यूटन पर कुलम असं म्हटलेलं आहे. प्रॅक्टिकली इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते आपण एक्सप्रेस करत असताना ती कशामध्ये करणार आहे तर ते आपण करणार आहे व्होल्ट पर काय होणार आहे त्या ठिकाणी मीटरमध्ये त्या ठिकाणी आपण ते एक्सप्रेस करणार आहोत. व्होल्ट पर मीटर असं त्याला आपण म्हणणार आहे किंवा व्होल्ट मीटर रेज टू -1 असं आपण त्याला त्या ठिकाणी सांगू शकतो. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला बघितला त्याच्यावरून आपण SI युनिट काढले. SI युनिट काय मिळालं न्यूटन पर कुलम मिळालं किंवा आपण काय म्हटलो तो जर आपण प्रॅक्टिकली युजफुल करायचं असेल तर इलेक्ट्रिक फील्ड एक्सप्रेस इन काय सांगितलं व्होल्ट पर मीटरमध्ये त्या ठिकाणी सांगितले. आता आपल्याला त्याचे काय पाहिजे डायमेन्शन्स पाहणार आहोत. आपण इथं डायमेन्शन्स काढूया. फॉर्म्युला जो मिळाला तो E इज इक्वल टू काय मिळाला F/Q मिळाला. F मीन्स काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्स सांगितलं. फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत तिथं L1 M1 T रेज टू -2 सांगितलं. आणि आम्ही काय घेतलं त्या ठिकाणी Q हा काय घेतला त्या ठिकाणी चार्ज घेतला. आता चार्ज म्हणजे काय म्हणतो आपण I इज इक्वल टू Q काय म्हणतो त्या ठिकाणी T म्हणतो. म्हणजे करंट विच इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणतो. त्याच्यावर आपण Qचा व्हॅल्यू काढू शकतो. I इंटू काय घेतलं त्या ठिकाणी T घेतलं. म्हणजे आम्हाला इथं त्याचे डायमेन्शन्स काढत असताना काय घेणार त्या ठिकाणी आपण करंट विच इज मेजर्ड इन कशामध्ये मोजतो एम्पियरमध्ये आणि हा आमचा काय झाला त्या ठिकाणी T झाला. म्हणजे आम्हाला E इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली L1 M1 T रेज टू -2 अपॉन काय मिळालं A आणि काय मिळालं त्या ठिकाणी T. L त्या ठिकाणी 0 असणार आहे. M हा काय असणार आहे त्या ठिकाणी 0 असणार आहे. देन काय झालं विच इज इक्वल टू आता ह्या सगळ्या टर्म आपण काय करूया त्या ठिकाणी न्यूमरेटरकडे घेऊन जाऊया. L रेज टू काय आला त्या ठिकाणी 1 आला. M रेज टू 2 आला 1 आला. T ची पॉवर इथं काय नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. तर A ची पॉवर सुद्धा किती असणार आहे 1 असणार आहे. आणि हा T जेव्हा आपण वर घेणार आहे ते -2 -1 त्याला -3 आणि A रेज टू काय मिळालं त्या ठिकाणी -1 म्हणजे डायमेन्शन जे आपल्याला मिळाले आहे इलेक्ट्रिक फील्डचे ते काय मिळाले त्या ठिकाणी L रेज टू 1 M रेज टू 1 T रेज टू -3 आणि A रेज टू -1 जी L1 M1 T रेज टू -3 A रेज टू -1 काय मिळाले आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सी दॅट इलेक्ट्रिक फील्ड विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट काय येणार आहे त्या ठिकाणी चार्ज किंवा फोर्स पर युनिट चार्ज येणार आहे. त्याचं SI युनिट जे आहे ते काय सांगितलं आपण न्यूटन पर कुलम सांगितलं आणि प्रॅक्टिकली युजफुल करत असताना ते आपण व्होल्ट पर मीटर सांगणार आहे. त्याचा फॉर्म्युला जो मिळालेला आहे तो आम्हाला काय मिळाला E इज इक्वल टू 1/4π0 Q अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी R² हा फॉर्म्युला मिळाला. E इज कसली क्वांटिटी सांगितली इट इज अ वेक्टर क्वांटिटी सांगितली आणि ही जी वेक्टर क्वांटिटी आहे ती कशी असणार आहे त्या ठिकाणी इट इज डिरेक्टेड अलॉंग द डायरेक्शन ऑफ द काय सांगणार आहे त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ द फोर्स म्हणजे कुलम फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी टेस्ट चार्जवर असणार आहे. नेक्स्ट पॉईंट इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. Michael Faraday, it is the name of the scientist, introduced the concept of lines of force for visualizing the electric fields and magnetic fields. An electric lines of force is an imaginary curve drawn in such a way that tangent at any point gives the direction of electric field at that काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट सांगितलेलं. A test charge is placed in an काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड घेतलं तर त्या ठिकाणी would be acted upon by a force every point in the field and will move along काय सांगितले त्या ठिकाणी path. The path along which the unit positive charge moves it is called as काय सांगितले त्या ठिकाणी line of force सांगितले. म्हणजे path along which the unit positive charge can काय सांगितले त्या ठिकाणी move किंवा charge move is called as a line of force सांगितले. आता आपण इथे जर एक्झाम्पल घेतलं दिस इज आपण या ठिकाणी चार्ज घेतला हा +Q चार्ज आपण कन्सिडर केले. आता या चार्ज पासून जर घेतले की हा दुसरा चार्ज आपण काय घेतला त्या ठिकाणी -Q चार्ज घेतला. यांच्यामध्ये आपण काय करणार आहे इमेजनरी लाईन्स त्या ठिकाणी ड्रॉ करणार. आता इमेजनरी लाईन्स ड्रॉ केल्या तर हा एक्सपिरियन्स फोर्सेस आहे. म्हणजे आपण ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्रॉपर्टीज बघतो की मॅग्नेटिक फील्डमध्ये नॉर्थ पोल असते दुसरा पोल असतो त्या ठिकाणी साऊथ पोल असते. हा नॉर्थ आणि साऊथ पोल घेतले तर त्यांच्यामध्ये काय असते त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. जर तेच चार्जेस काय घेतले त्या ठिकाणी फोर्स नॉर्थ घेतले किंवा साऊथ पोल घेतले तर हे काय झाले लाईन पोल्स झाले. यांच्यामध्ये फोर्स ऑफ काय असणार आहे त्या ठिकाणी रिपल्शन असणार आहे. सिमिलरली आपण जसं सांगत होतो की पॉझिटिव्ह चार्ज असते तर त्यांच्यामध्ये फोर्स
फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. निगेटिव्ह चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. मग पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि यानंतर काय घेतला, निगेटिव्ह चार्ज घेतला, तर ह्या अनलाईक चार्जेसमध्ये काय असणार आहे, त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार. हाच कन्सेप्ट इलेक्ट्रिक फील्डमध्ये जसा आहे तसाच मॅग्नेटिक फील्डमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र मॅग्नेटिक फील्डमध्ये तयार होणाऱ्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ते आपण पाहू शकतो. मात्र इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत ते आपण इमेजनरी म्हणजे आपण ते पाहू शकत नाही. आपण ते इमेजनरी आपण त्या ठिकाणी ड्रॉन केलेली इमेजनरी कर्व आपण त्या ठिकाणी म्हणतो. जसं आपण सांगितलं की द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी नॉर्थ पोल अँड एंड ऑन द काय म्हणतो त्या ठिकाणी साऊथ पोल. म्हणजे जशा पद्धतीनं असतात त्याच पद्धतीनं इथे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स also starts from काय होतात त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन द काय होतात त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. आता परत काय सांगितलं, एव्हरी पॉईंट ऑन दिस काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे प्रत्येक पॉईंट आपण या ठिकाणी घेतला तर हा पॉईंट घेतला तर या पॉईंट पासून आम्ही काय केलं त्या ठिकाणी टँजंट ड्रॉ केला. तर हा टँजंट कुणाची डायरेक्शन दाखवणार आहे, दिस पॉईंट गिव्स द डायरेक्शन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड. आपल्याला त्याची डायरेक्शन त्या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणजे एव्हरी पॉईंट ऑन दिस काय आहे त्या ठिकाणी कर्व लाईन जे आहे त्यांना मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असेल. म्हणजे हा जे आहेत हा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, त्याला आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतो. जसं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणला प्रत्येक पॉईंट कोणाची डायरेक्शन दाखवणार मॅग्नेटिक फील्डची दाखवतो. सिमिलरली इथं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्समध्ये प्रत्येक पॉईंट काय करतो त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन त्या ठिकाणी आपल्याला दाखवत असतो. म्हणून आम्ही मगाशी व्याख्या काय सांगितली, द पाथ अलॉंग विच यू नीड पॉझिटिव्ह चार्ज काय सांगितलं त्या ठिकाणी मूव्ह विच इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ काय म्हटलं त्या ठिकाणी फोर्स असतात. आता परत काय सांगितले, अ लाईन ऑफ फोर्स इज डिफाइंड अ कर्व सच दॅट टँजंट ॲट एनी पॉईंट टू दिस कर्व गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट सांगितलेला आहे. आता डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इंडिकेट्स द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट द पॉईंट इन द काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेस सांगितलं. आता स्ट्रेंथ आपण जे सांगतो की आपण जसं सांगतो की नॉर्थ पोल असेल किंवा आपण काय सांगितलं त्या ठिकाणी साऊथ पोल असेल तर इथं मॅग्नेटिक फील्ड कशी असतात त्या ठिकाणी जास्त असतात. म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रेंथ जी आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी आहे ती पोलजवळ कशी असते त्या ठिकाणी जास्त असतात. सेंटरला घेतलं तर काय होतं त्या ठिकाणी कमी होते. सिमिलरली जर आपण सांगितलं की चार्जेस जे आहेत सगळे चार्जेस क्राउडेड एका ठिकाणी जमा झाले कलेक्टेड झाले तर त्या ठिकाणची काय होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे त्या ठिकाणी ग्रेटर असणार आहे. आणि जर चार्जेस एकमेकापासून वाईडली सेपरेटेड झाले म्हणजे एकमेकापासून लांब जर गेले तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी होत जाणार आहे त्या ठिकाणी कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलरली कुणासारख्या असतात त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सारखे असतात. की ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टी आपण काय करू शकतो त्या ठिकाणी पाहू शकतो पडताळू शकतो. मात्र इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टी आपण त्या पद्धतीने पडताळून पाहू शकत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे आता नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी सीन करणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय सांगणार आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता पहिली कॅरेक्टरिस्टिक घेतलं तर लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट अँड एंड ऑन अ निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. मग जसं सांगितलं हा प्लस क्यू चार्ज आहे हा काय घेतला आपण त्या ठिकाणी मायनस क्यू चार्ज घेतला. हा पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू आणि हा काय घेतला निगेटिव्ह चार्ज क्यू घेतला. तर लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेटेड फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज ओरिजिन इथून स्टार्ट होणार आहे त्याचं पॉझिटिव्ह पासून आणि एंड कुठं होणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज कडे होणार आहे. म्हणजे आपण जर आकृती काढली तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे अशा हा स्टार्ट होणार म्हणजे इथून स्टार्ट झाल्या तर या पद्धतीने आपण या ठिकाणी हा एक्सप्रेस या ठिकाणी करू शकतो. म्हणजे स्टार्ट कुठून झाल्या पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल पासून आणि एंड कुठं होणार त्या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. The lines of force neither intersect or nor meet each other, as it will mean that electric field has two direction at a काय सांगितलं त्या ठिकाणी सिंगल पॉईंट. म्हणजे आता ह्या नंबर ऑफ लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आपण जर त्या ठिकाणी ड्रॉ केल्या तर these two lines do not intersect or meet each other असं आहे. म्हणजे these two lines does not intersect each other. म्हणजे आपण इथं जर लाईन्स काढल्या आपण लाईन काढून गेलो आपण अशा पद्धतीने तर ह्या दोन लाईन्स आहेत म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किती आपण त्या ठिकाणी ड्रॉ केल्या तर ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकीला इंटरसेक्ट होत नाहीत. म्हणजे
तिसरं सांगितलंय द लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन काय सांगितलंय त्या ठिकाणी कंडक्टर नॉर्मली सांगितले. आता इलेक्ट्रिक नॉर्मल कंडक्टर जर आपण घेतलं तर लिव्ह ऑर टर्मिनेट सांगितले. लिव्ह म्हणजे काय होणार त्या ठिकाणी सोडून देणार, कंडक्टर काय सांगितलं त्या ठिकाणी नॉर्मली त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर सांगितलं लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पासेस थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी कंडक्टर, म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कंडक्टरमधून त्या ठिकाणी पासेस होणार नाही. दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द काय होणार आहे त्या ठिकाणी कंडक्टर इज ऑलवेज झिरो बट दे कॅन पासेस थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी इन्सुलेटर. आता कंडक्टर म्हणजे काय म्हणतो, इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक फील्ड काय होत असते त्या ठिकाणी पास होत असते. मात्र आपण इथं काय प्रॉपर्टी सांगितली की लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पासेस थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी कंडक्टर. आणि म्हणून आपण जर असा इमेजिनरी कंडक्टर ड्रॉ केला तर ह्याच्यामध्ये असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही काय असते त्या ठिकाणी झिरो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कंडक्टर इज ऑलवेज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी झिरो असं म्हणतो. आणि मात्र ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत दे कॅन पासेस थ्रू द काय म्हणतो त्या ठिकाणी इन्सुलेटर असं म्हणतो. इन्सुलेटर म्हणजे काय म्हणतो आपण, इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और काय म्हणतो आपण त्या ठिकाणी हीट म्हणतो. आणि ह्याच्यामधून लाईन्स ऑफ फोर्स काय होत असतात त्या ठिकाणी पास होत असतात. मात्र कंडक्टरमधून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होत नाही. पुढे सांगितलंय मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू द काय सांगितलंय नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया ऑफ द सरफेस हेल्ड परपेंडिक्युलर टू द काय सांगितलंय त्या ठिकाणी फील्ड. म्हणजे आपण एखादी जर लाईन अशा पद्धतीचा हा सरफेस ड्रॉ केला तर या ठिकाणचा जो आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण सांगणार ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर इथं असणारा सरफेस एरिया काय सांगितला एस घेतला आणि इथं काय होणार आहे त्या ठिकाणी हा आपण चार्ज घेतला. या ठिकाणचा इथला जो एरिया आहे सरफेस एरिया आपण काय सांगितलं त्या ठिकाणी ds सांगितला. आणि याच्यामध्ये जेवढ्या नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स त्या ठिकाणी पासिंग होणार आहे तो पर युनिट एरिया म्हणजेच इथं काय होणार आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी एरिया. मग अशा आपण एक प्रॉपर्टी सांगितलं की इलेक्ट्रिक लाईन फील्ड इंटेन्सिटी ग्रेटर कुठं असतात तर जिथं इलेक्ट्रिक चार्जेस काय होतात त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये गॅदर्ड झालेले असतात, एकत्र आलेले असतात. मग नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगितलं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर क्राउडेड इन अ रिजन वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज काय सांगितलं त्या ठिकाणी लार्ज. म्हणजे जिथं चार्जेस एकत्र आलेले असतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असते त्या ठिकाणी लार्ज असतात. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर वाइडली सेपरेटेड फ्रॉम इच अदर इन विच वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल. म्हणजे चार्जेस एकमेकापासून त्या ठिकाणी लांब लांब गेले असतील, सेपरेटेड झाले असतील, वाईडली सेपरेटेड असतील तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असते त्या ठिकाणी स्मॉल असतात. आणि जिथे इलेक्ट्रिक चार्जेस गॅदर टुगेदर झालेले असतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असते त्या ठिकाणी जास्त असते असं आपण सांगणार. द लाईन्स ऑफ फोर्स नेक्स्ट प्रॉपर्टी द लाईन्स ऑफ फोर्स ऑफ एन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आर पॅरलल टू इच अदर अँड आर इक्वली काय सांगितले त्या ठिकाणी स्पेस्ड. म्हणजे ह्या लाईन्स ऑफ फोर्स जे आहे तो एन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड जे आहे आर पॅरलल टू कसे आहेत त्या ठिकाणी इच अदर अँड आर इक्वली काय सांगितले त्या ठिकाणी स्पेस्ड. ते एकमेकीला पॅरलल असतात आणि ते इक्वली स्पेस्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. The lines of force are purely geometrical construction with the help of visualize the nature of electric field in a region. The lines of force have no physical existence. म्हणजे आपण ज्या लाईन्स ऑफ फोर्स ड्रॉ करणार आहे त्याला फिजिकल एक्झिस्टन्स आपल्याला इथं कुठेही पाहायला मिळत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पॉईंट हिअर वी हॅव टू टेक अन इलेक्ट्रिक फ्लक्स. मग अशा आपण ज्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स भेटला होता त्याच्यामध्ये आपण एक पॉईंट भेटला होता मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विच इज इक्वल टू द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फोर्स ऑफ लाईन्स फोर्स पर युनिट एरिया इज द काय सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग अशी एक आकृती काढली होती की त्याच्यामध्ये आपण असा एक सरफेस घेतला होता, हा इथला प्लस चार्ज घेतला होता आणि त्या ठिकाणी घेत असताना हा इथला सरफेस घेतला की आमची काय सांगितली होती त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई सांगितलं होतं. हा एरिया जो आहे तो ds किंवा आपण काय करणार आहे त्या ठिकाणी एस घेणार. हा सरफेस एरिया एस घेतला आणि ह्या दोघांच्या मध्ये असणारा जो अँगल आहे तो काय घेतला आपण त्या ठिकाणी थीटा घेतला. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई आणि तिथं असणारा सरफेस एरिया एस यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स असं त्या ठिकाणी म्हणत असतोय. म्हणजे नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स जो आहे त्याला आपण काय सांगितलं नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया विच इज इक्वल टू द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी.
म्हणजे आपण मगाशी व्याख्या देताना दिलं होतं E इज इक्वल टू नंबर ऑफ लाइन ऑफ फोर्स, नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स पर युनिट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी एरिया सांगितलं होता. आता नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स आपण घेतला, हा काय घेतला आपण त्या ठिकाणी E घेतला. नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स आम्ही जे सांगितलेलं आहे तो आम्ही काय घेतला त्या ठिकाणी एफ ने घेतला आणि एरिया काय घेतला त्या ठिकाणी डीएस ने घेतला किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलं त्या पद्धतीने काय घेतला एस घेतला. तर आम्ही काय सांगणार आहे लेट द अँगल बिटवीन द कोणामधला असणार आहे मग अशी जो आपण दाखवलेला हा वेक्टर ई दाखवलेला आहे या ठिकाणी आणि हा काय दाखवला आमचा त्या ठिकाणी सरफेस एरियास यांच्यामध्ये असणारा अँगल कोण आहे त्या ठिकाणी थीटा. लेट द अँगल बिटवीन वेक्टर ई अँड द काय सांगितलं एरिया वेक्टर डीएस बी थीटा then the electric flux passing through the area which is given by आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहे. हा जो आपल्याला मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फ्लक्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे तो कसा करणार आहे तर डी फाय इज इक्वल टू काय होणार आहे त्या ठिकाणी डी फाय विच इज इक्वल टू काय सांगणार आहे त्या ठिकाणी ई इंटू काय सांगणार आहे त्या ठिकाणी डी एस कॉस काय सांगितलं त्या ठिकाणी फाय सांगितलं. आता हा डी एस कॉस फाय कसा काढला तर कंपोनंट डी एस अलॉंग वेक्टर ई इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी एरिया ऑफ वेक्टर काय सांगितलं त्या ठिकाणी डी एस या पद्धतीनं काढलेला आहे. आणि मग तिथं आपण फॉर्म्युला काय लिहिला डी फाय इज इक्वल टू ई इन ब्रॅकेट डी एस कॉस काय घेतला त्या ठिकाणी काय घेतला सॉरी इथं काय घेतला आपण थीटा घेतला म्हणजे डी फाय इज इक्वल टू ई डी एस काय घेतला त्या ठिकाणी कॉस थीटा वेअर थीटा इज काय सांगितलं अँगल बिटवीन ई आणि काय सांगितलं त्या ठिकाणी डी एस. आता आपण स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट भेटलो आपण. स्केलर प्रॉडक्ट असेल तर काय म्हणत होतो त्या ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स घेत होतो जे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू असेल तर तो आपण एक्सप्रेस कसा करत होतो मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन काय सांगत होतो त्या ठिकाणी थीटा. आता पी क्यू कॉस थीटाचा जर आपल्याला डॉट वेक्टर प्रॉडक्ट डॉट प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर आपण काय लिहिलं असतं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू घेतला असता. सिमिलरली इथं काय मिळालं ई डी एस काय मिळालं त्या ठिकाणी कॉस थीटा मिळालेला आहे. आता ई डी एस कॉस थीटा असेल तर आम्ही काय लिहू शकतो डी फाय विच इज इक्वल टू वेक्टर ई डॉट काय म्हणतो त्या ठिकाणी वेक्टर डी एस आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे डी फाय इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर काय सांगितलं त्या ठिकाणी डी एस. आता टोटल फ्लक्स आम्हाला काढायचा आहे थ्रू द एंटायर सरफेस काढायचं असेल तर याचं आम्हाला काय केलं लागणार आहे इंटिग्रेशन घेतलं तर थीटा सॉरी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन काय घेणार डी फाय विच इज इंटू इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट काय घेतलं आपण त्या ठिकाणी डी एस घेतलं आणि मग आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी वेक्टर ई डॉट वेक्टर काय मिळाला त्या ठिकाणी एस त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे आम्हाला फायची जी व्हॅल्यू आहे ती फायची व्हॅल्यू काय मिळाली फाय इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर काय मिळाला त्या ठिकाणी एस त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता इथं आपण घेतलं तर फाय मध्ये मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटलं जातं. मग अशा आपण सांगितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची जे युनिट आहे ती युनिट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी व्होल्ट पर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी मीटर सांगितलं आणि एस म्हणजे काय सांगितलं एरिया सांगितलं. हा काय झाला मीटर स्क्वेअर झाला हा मीटरला मीटर कॅन्सल झालं तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळालं त्या ठिकाणी व्होल्ट मीटर ते युनिट पुन्हा झालं त्या ठिकाणी फाय झाला. हा फाय मायनस कोण आहे मला आपण सांगितलेला इलेक्ट्रिक फ्लक्स आपण त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्सची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल किंवा फॉर्म्युला माहीत असेल तर तो काय सांगणार आहे इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल टू काय सांगणार आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटू काय सांगणार आहे एरिया किंवा त्या फ्लक्सच्या फॉर्म्युलावर फाय इज इक्वल टू ई इंटू पी एस त्याच्यावरनं आपण इलेक्ट्रिक फील्डची काय काढू शकतो त्या ठिकाणी फॉर्म्युलाने मिळवू शकतो फाय आपण काय सांगितलं त्या ठिकाणी एस म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड असणार. मग आपण काय सांगितलं हा फाय जो घेतला त्याचं युनिट काय मिळालं आम्हाला व्होल्ट मीटर मिळालं. एरिया जो आहे त्याचं युनिट काय मिळालं मीटर स्क्वेअर हा मीटरला मीटर कॅन्सल झाला विच इज इक्वल टू आलं आणि आम्हाला युनिट काय मिळालं व्होल्ट पर मीटर विच इज इक्वल टू. मग अशा आपण सांगितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याचं युनिट आपण न्यूटन पर कुलम घेतलं होतं आणि अजून एक मी सांगितलं होतं की काय प्रॅक्टिकली आम्ही यूज करत असताना त्याचं युनिट काय करणार आहे व्होल्ट मीटर रेस टू -1 जे आता आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे ते कशावर मिळालं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया विच इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड जसं आपण मगाशी ईची व्हॅल्यू काय सांगितली होती इलेक्ट्रिक फील्ड
विच इज इक्वल टू काय सांगितलं होतं फोर्स पर युनिट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी चार्ज किंवा फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज म्हणजेच कोणाला ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इथं मग काय म्हणू शकतो त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया असं कोण आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला. आणि म्हणून या फॉर्म्युलावरून आम्हाला युनिट काय मिळालं न्यूटन पर कुलम मिळालं. आणि या फॉर्म्युलावरून आपल्याला तसं युनिट काय मिळालं त्या ठिकाणी व्होल्ट मीटर रेस टू काय मिळालं त्या ठिकाणी -1. इन दिस वे वी हॅव टू सीन द इलेक्ट्रिक फ्लक्स आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स जर घेतलं तर इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय येतं फाय इज इक्वल टू वेक्टर ई डॉट काय येते त्या ठिकाणी एस येते. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स इंटू एरिया म्हणजेच आम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे इलेक्ट्रिक फ्लक्स या ठिकाणी मिळणार आहे. इन दिस वे टुडे वी हॅव टू सीन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इलेक्ट्रिक फ्लक्स घेतलेला आहे.